तील असे अनेक मावळे होते आणि या मावळ्यांनी साऱ्यांनीच कष्ट घेतले होते आणि जेव्हा लेकिन इसमें हत्ती नहीं दिखाई दे रहे. आता त्या कुतुबशहाला कळायला म्हणजे कुतुबशहाला माहित नव्हतं की या दऱ्याखोऱ्यात ही हत्ती काही कामाचे नाहीत. म्हणून राजांनी सांगितलं की आमच्याकडे हत्ती नाहीत, परंतु आमचा एक एक मावळा हा हत्तीच्या ताकदीचा आहे. कधी पुढे हत्ती, कधी येसाजी पुढे, कधी हत्ती पुढे, कधी येसाजी पुढे, कधी हत्ती पुढे, असे 2 तास झुंज झाली होती. आणि शेवटी येसाजींनी शमशेर काढली, हत्तीच्या सोंडीत खुपसली, रक्ताची चिळकांडी उडाली आणि तो हत्ती परत गेला तसा परत आला असेल साधारणतः. तर त्यांना कळालं की 1 कोटीहून खर्च आला असेल. मग राजांनी सांगितलं की हा राज्याभिषेकाचा खर्च हा तर वसूल केला पाहिजे. अशी अरबी घोड ताब्यात घेतली आणि जे उरलं सुरलं होतं त्याला काडी लावून घेतली. म्हणजे अक्षरशः त्या बहादूर खानाला अंगावर कपडे नव्हते का खायला अन्न नव्हतं अशी दशा त्या बहादूर खानाची राजांनी करून ठेवली आहे. परंतु त्या काळात शिवाजी महाराजांकडे अशी काय दृष्टी होती की त्यांनी शेतीविषयक वेगवेगळे धोरण वापरले तर स्मारकांना दूध मिळणार नाही आणि मग पुढच्या जे स्वराज्यातील बालकं होतील, तरुण पिढी होती, त्यांना ते कमकुवत होईल आणि म्हणून रात्री झोपताना दिवा बंद करून झोपावे.